20व्या शतकाच्या शेवटी शास्त्रज्ञांचं साधारण असं बहुमत झालं की बिग बँग मधून आपल्या विश्वाची सुरुवात झाली. आणि आज शास्त्रज्ञ बिग बँगच्या अगोदर असा कुठला पॉइंट होता की जिथनं इक्विलिब्रियम इम्बॅलन्स झालं आणि बिग बँग होऊन विश्वाची निर्मिती झाली. मित्रमैत्रिणींनो, 7300 वर्षापूर्वी कपिल मुनींनी सांख्य कारिकेत अव्यक्त आणि व्यक्त या प्रकृतीच्या स्थिती अप्रतिमरित्या सांगितलेल्या आहेत. प्रकृतीचे गुणधर्म काय, त्याच्यात इंटेलिजन्स आहे की नाही, या सगळ्या गोष्टींवरती आपण गेल्या इन-डेप्थ व्हिडिओमध्ये पाहिलं. सर्वप्रथम मित्रमैत्रिणींनो, माझ्या सांख्यकारिका या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. सांख्यकारिका ही सगळ्यांपर्यंत पोचावी आणि यशस्वी, आनंदी आणि समृद्ध आयुष्य घडवण्यासाठी जे आपल्याला निर्णय घ्यावे लागतात ते घेताना सांख्यकारिकेच्या आधारावरती निर्णय घेतले तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी सांख्यकारिकेची माहिती सगळ्यांना असणं हे मला आवश्यक वाटतं. कारिका म्हणजे तत्वज्ञानाचे श्लोक. आतापर्यंत आपण 13 कारिका पाहिल्यात. आज आपण 14, 15 आणि 16 अशा कारिका बघणार आहोत. आणि 16वी कारिका ही प्रकृतीच्या संदर्भातली शेवटची कारिका आहे. सुरुवातीला आपण सांख्य तत्वज्ञानामध्ये काही सिद्धांत पाहिले, याचं कारण काय आहे, सांख्य कारिकेत काय काय समावेश केलेला आहे, कुठल्या सिद्धांतांवरती त्याची माहिती आहे. मग त्याच्यानंतर प्रकृतीचे 2 स्वरूप, व्यक्त आणि त्याच्या अगोदरचं अव्यक्त, अशा या 16 कारिका आहेत. एकूण 70 कारिका आहेत. आता इथे प्रकृतीच्या संदर्भातले जे कपिल मुनींचं भाष्य आहे ते 16व्या कारिकेत संपतं. आणि त्याच्यानंतर आपण पुरुष आणि प्रकृतीचे ऍक्च्युली घटक कुठले आहेत त्याचा हा पुढचा प्रवास सगळा कपिल मुनींनी पुढच्या कारिकांमध्ये सांगितलेला आहे. आज सुद्धा मित्रमैत्रिणींनो, नवीन नवीन गॅलेक्सीज होत आहेत, नवीन स्टार्स जन्माला येत आहेत. तर ही जी प्रक्रिया आहे प्रकृतीची, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय, या ज्या स्थिती आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत सांख्यकारिकेमध्ये, या 3 स्थितींचं खूप चिंतन केलेलं आहे ऋषींनी. हे सतत या प्रकृतीचं सायकल आहे. आणि त्याच्या संदर्भात आता आपण पुढची कारिका घेऊयात. अविवेकी आदेहे सिद्धी त्रैगुण्यात तत्विपर्याभावात कारण गुणात्मकत्वात कार्यस्य अव्यक्तमपि सिद्धम. अविवेकी आदेह म्हणजे आपण कारिका 11 मध्ये पाहिलं होतं. त्रिगुणम अविवेकी विषया सामान्यम अचेतनम प्रसव धर्मी, ते सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि प्रकृतीमध्ये असा कुठलाही घटक नाही जो या 3 गुणांपासून बनलेला नाही. असा सगळे या प्रकृतीचे सगळे घटक, इव्हन आपलं पण जे एक्झिस्टन्स आहे, आणि त्याच्यात खूप इंटरेस्टिंग पुढेही डेव्हलपमेंट होत जाणार आहे की आपल्या शरीराचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, आपल्या बुद्धीचं कसं आहे आणि ज्ञानाचा मार्ग कसा आहे, हे याच्यावरतीच अवलंबून आहे. तर सत्व, रजस आणि तमस हे जे गुण आहेत ते प्रत्येक गोष्टीमध्ये आहेत. अशी कुठलीच गोष्ट या विश्वात नाही की ज्यात हे 3 गुण नाहीत. कारण गुण आत्मकत्वात कार्यस्य अव्यक्तमी सिद्धम. आणि आपण जो अगोदरचा श्लोक पाहिला होता, असत करणात, उपादान ग्रहणात, सर्वसंभव अभावात, शक्तस्य शक्य करणात, कारण भावात सत्कार्यम. तसं कारण म्हणजे अव्यक्त प्रकृती आपण पाहिली, आणि कार्य म्हणजे व्यक्त प्रकृती, जी अव्यक्त मधनं जी व्यक्त आली आहे, तर ज्या व्यक्तमध्ये जे गुणधर्म आहेत ते अव्यक्त मधलंच आलेले असतात. म्हणजे दूध आणि तूप, तर तुपात दुधाचे गुणधर्म असतात. तसंच व्यक्त प्रकृतीमध्ये अव्यक्त प्रकृतीचे गुणधर्म आहेत. म्हणून अव्यक्त प्रकृती पण कपिल मुनींनी सिद्ध केलेली आहे. आता आपण सांख्यकारिका क्रमांक 15 बघू. भेदानां परिमाणात समन्वयात शक्तितः प्रवृत्तेश कारण कार्य विभागात अविभागात वैश्वरूपस्य. भेदानां परिमाणात म्हणजे अव्यक्त प्रकृतीपासनं जे मूळ प्रकृती आणि त्याच्यापासून जे भेद होतात, महत इत्यादी, ते पण आपण पुढच्या कारिकेमध्ये बघणार आहोत सविस्तरपणे. हे सगळे भेद, हे सगळे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते, हे जे गुण ते एकत्रितपणे करत असतात. आणि त्याच्यात खूप शक्तीची इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणजे खूप त्यात पॉवर आहे. हे सगळं एनर्जी, याच्यात या विषयामध्ये एवढी एनर्जी आहे, ही एनर्जी हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन करते आहे. आणि कारण कार्य विभागात अविभागात वैश्वरूपस्य म्हणजे कारण म्हणजे अव्यक्त आणि
कार्य म्हणजे व्यक्त, तर अव्यक्तपासून व्यक्त हा जो विभाग होतो त्या विभागात आणि व्यक्त परत गोज इन टू अव्यक्त स्टेट, म्हणजे जे आपण उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय असे हे जे सायकल आहे हे 7300 वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी इतक्या सुंदरपणे सांगितलेलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे. तर हे जे सगळं सायकल आहे त्याच्या अव्यक्त आणि व्यक्त यांच्या विभागात आणि अविभागात या विश्वाचे रूप आहे. आता आपण कारिका क्रमांक 16 घेऊयात. कारणम अस्ति अव्यक्तम प्रवर्तते त्रिगुणतः समुदयाच परिणामतः सलिलवत प्रतिगुण आश्रय विशेषात. कारणम अस्ति अव्यक्तम म्हणजे अव्यक्त प्रकृती हा कॉज आहे आणि त्या कॉज मध्ये प्रवर्तते त्रिगुणतः समुदयाच, 3 गुणांनी समुदयाच म्हणजे थ्रू कॉम्बिनेशन आणि कोऑपरेशन यांनी तो कार्यशील असतो. परिणामतः सलिलवत प्रतिगुण आश्रय विशेषात, आणि याचा परिणाम हा सलिलवत म्हणजे पाण्याची उपमा दिलेली आहे की पाणी तुम्ही ज्या कंटेनरमध्ये घ्याल त्याचा तसा शेप येईल, किंवा पाण्यात तुम्ही जो रंग मिसळाल त्याप्रमाणे पाण्याचा रंग होईल, पाण्यात तुम्ही जे बघाल ते तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे पाण्यासारखा याचं परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. प्रतिगुण आश्रय विशेषात म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो प्रकाशामधला जो विशेष गुण आहे सत्व, त्या सत्व डॉमिनंट असतो आणि त्याच्याप्रमाणे हे रजस आणि तमस हे त्याच्यावरती डिपेंड असतात. हे जे डिफरन्सेस होतात की हे स्ट्रॉंग आहे आणि हे नॉट डॉमिनंट आहे, अशा फॉर्म्युलेशनमध्ये अशा प्रकारे हे स्वरूप सगळं प्रकृतीचं निर्माण होत जातं. तर अशी ही सांख्यकारिका आहे. आज इथे प्रकृतीचं जे विश्लेषण आहे ते सांख्यकारिकेमधलं आज इथे समाप्त होतं. तुम्ही परत कारिका क्रमांक 1 ते 16 नीट ऐका, त्याचं इन डेप्थ विश्लेषण जे आहे ते पण ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण मित्रमैत्रिणींनो, शेवटी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला जे कठीण प्रसंग असतात तेव्हा आपल्याला बरोबर विचार करण्याची आणि बरोबर निर्णय घेण्याची एक वैचारिक बैठक लागते, आणि सांख्यकारिका ही ती बैठक आहे. आता आपण फक्त 16 कारिका बघितलेल्या आहेत, एकूण 70 कारिका आहेत. आपल्याला आता पुढचा प्रवास ह्याच्याहूनही अधिक मनोरंजक आणि एक्साइटिंग होईल अशी माझी खात्री आहे. लवकरच पुन्हा भेटूयात. धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.